खोटा गुन्हा दाखल झाला आहे, फरार होऊ नका. अचानक दारात पोलीस गाड्या येतात किंवा तुम्हाला फोन येतो की तुमच्यावर पोलीस ठाण्यात FIR दाखल झाला आहे. हा शब्द ऐकताच पायाखालची जमीन सरकते. त्यात जर तो गुन्हा तुम्ही केलाच नसेल, म्हणजे तुमच्यावर जर खोटा दाखल झाला असेल, खोटा गुन्हा दाखल झाला असेल, तर भीती, राग आणि गोंधळ यामुळे माणूस पुरता हादरून जातो. अशा वेळी 90% लोक एकच मोठी चूक करतात, ते म्हणजे घरातून पळून जातात किंवा फरार होतात. पण मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ नीट आणि शेवटपर्यंत पहा, कारण आज आपण चर्चा करणार आहोत की खोटा गुन्हा दाखल झाल्यावर पळून जाणे ही तुमच्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक का ठरू शकते, आणि पळून न जाता कायद्याच्या चौकटीत राहून स्वतःचा बचाव कसा करायचा, जामीन कसा मिळवायचा आणि खोटा गुन्हा दाखल करणाऱ्याला न्यायालयात कसा खेचायचा, याची संपूर्ण कायदेशीर रणनीती आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी उदय ओंकार. जनहितार्थ जारीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. मुद्दा क्रमांक 1, फरार होण्याचे भयंकर परिणाम. सगळ्यात आधी हे समजून घ्या की जेव्हा तुम्ही पोलिसांच्या किंवा कोर्टाच्या भीतीने फरार होता तेव्हा कायद्याच्या नजरेत काय घडतं. नंबर 1, संशय बळावतो. गुन्हा खोटा असला तरी तुम्ही पळून गेल्यामुळे पोलिसांना कोर्टात सांगायला वाव मिळतो की हा आरोपी पळून गेलाय, याचा अर्थ यानेच गुन्हा केलाय. नंबर 2, अटकपूर्व जामीन नाकारला जाऊ शकतो. जर तुम्ही फरार घोषित झाला तर न्यायालय तुमचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावू शकते. कोर्टाचे स्पष्ट मत असते की जो व्यक्ती कायद्याला सहकार्य करत नाही त्याला दिलासा दिला जाऊ शकत नाही. नंबर 3, कुटुंबाला नाहक त्रास. तुम्ही पळून गेल्यावर पोलीस तुमच्या घरी येऊन चौकशी करतात, ज्यामुळे कुटुंबाची समाजात मानहानी होते आणि मानसिक त्रास वाढतो. त्यामुळे पहिली गोष्ट मनावर कोरवून घ्या, घाबरू नका आणि फरार तर अजिबात होऊ नका. मग आता असा खोटा गुन्हा दाखल झाल्यावर नेमकं करायचं काय? आता आपण येऊया मुख्य प्रश्नाकडे. जर गुन्हा खोटा असेल तर नक्की काय करायचं? पायरी क्रमांक 1, FIR ची प्रत मिळवा. तुम्हाला स्वतः पोलीस ठाण्यात जाण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या वकिलामार्फत किंवा ऑनलाईन पोलीस पोर्टलवरून FIR ची प्रत मिळवू शकता. त्यामध्ये नक्की काय आरोप लावले आहेत आणि नवीन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता किंवा भारतीय न्याय संहिता अंतर्गत कोणती कलमे लावली आहेत हे आधी तपासून घ्या. जर ही कलमे 7 वर्षाच्या आतील शिक्षा होणाऱ्या गुन्ह्याची असतील तर तुम्हाला शक्यतो अटक केली जात नाही. पोलिसांकडून तुम्हाला चौकशी कामी उपस्थित राहण्याची नोटीस दिली जाते व तपासात सहकार्य करण्याबाबत सुचवले जाते. जर तुम्ही या नोटिसीनुसार तंतोतंत पालन केले व तपासादरम्यान पोलिसांना विश्वासार्ह पुरावे देऊन तुमचा या गुन्ह्याशी काही संबंध नसल्याचे सिद्ध केले तर पोलीस तसा अहवाल न्यायालयात सादर करू शकतात. परंतु जर तुम्ही सहकार्य केले नाही तर मात्र तुम्हाला अटक केली जाऊ शकते. परंतु ही कलमे जर 7 वर्षापुढे शिक्षा असलेल्या गुन्ह्याची म्हणजेच गंभीर गुन्ह्याची असतील तर मात्र अटक होऊ शकते. तत्काळ पुढील कायदेशीर पावले उचला. अटकपूर्व जामीन. तत्काळ सत्र न्यायालय किंवा उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करा. वकिलांमार्फत न्यायालयात हे मांडता येते की हा गुन्हा वैयक्तिक वैमनस्यातून किंवा खोट्या हेतूने किंवा संशयातून दाखल केला गेला आहे. जर कोर्टाला प्राथमिक टप्प्यात यात तथ्य वाटले तर कोर्ट तुम्हाला अटकपूर्व जामीन मंजूर करते. त्यामुळे पोलीस तुम्हाला अटक करू शकत नाही. अन्यत्र उपस्थितीचा दावा. खोटा गुन्ह्यातून सुटण्यासाठी हा सर्वात महत्त्वाचा पुरावा ठरतो. FIR मध्ये ज्या दिवशी ज्यावेळी गुन्हा घडल्याचे नमूद आहे किंवा सांगितले आहे त्यावेळी तुम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी नव्हताच हे सिद्ध करा. त्यासाठी डिजिटल पुरावे म्हणजेच गुगल लोकेशन, टाईमलाईन, तुमचे डिजिटल पेमेंट हे कोर्टासमोर उपस्थित करा. CCTV फुटेज. तुम्ही दुकानात, ऑफिसमध्ये किंवा पेट्रोल पंपावर असाल तर तिथले CCTV रेकॉर्डिंग लगेच सुरक्षित करा. साक्षीदार आणि त्यांचे चॅट्स, कॉल डिटेल्स, व्हॉट्सअप चॅट्स आणि तुमच्यासोबत असलेल्या व्यक्तींची साक्ष एकत्र करा. हे सर्व पुरावे तपास अधिकाऱ्यांना सादर करा. नक्कीच ते कोर्टात सादर करतील व तुमचे वकील त्या पद्धतीनं
त्यांचे म्हणणे मांडून तुम्हाला यातून बाहेर काढतील. खोटा गुन्हा दाखल करणाऱ्यावर आता उलट कारवाई केली पाहिजे. आणि ती कशी करायची? फक्त स्वतःचा बचाव करून थांबायचे नाही. जर ज्याने तुमच्यावर खोटा गुन्हा दाखल करून तुमची बदनामी केली आहे त्याला धडा शिकवणेही तितकेच गरजेचे आहे. नंबर 1, FIR रद्द करणे. जर तुमच्याकडे तुम्ही पूर्णपणे निर्दोष असल्याचे 100% भक्कम पुरावे असतील तर तुमचे वकील थेट उच्च न्यायालयात FIR रद्द करण्यासाठी अर्ज करू शकतात. हायकोर्टाला जर समजले की FIR निव्वळ त्रास देण्यासाठी आणि खोट्या आरोपावर आधारित आहे तर हायकोर्ट ती FIR रद्द करते. नंबर 2, खोट्या तक्रारीबद्दल उलट गुन्हा. एकदा तुमची निर्दोष मुक्तता झाली की FIR रद्द झाली की तुम्ही पोलिसांची दिशाभूल केल्याबद्दल आणि खोटा गुन्हा दाखल केल्याबद्दल संबंधित व्यक्तीवर नवीन कायद्यातील तरतुदीनुसार पूर्वीचे IPC 182-211 यानुसार तक्रार दाखल करू शकता. नंबर 3, मानहानीचा खटला. खोट्या गुन्ह्यामुळे तुमची समाजात जी बदनामी झाली त्याला जबाबदार असलेल्या व्यक्तीवर दिवाणी आणि फौजदारी मानहानीचा दावा करा. खोटा गुन्हा करणाऱ्याला समजले पाहिजे की कायद्याशी खेळणे किती महाग पडू शकते. मित्रांनो, कायदा हा नागरिकांच्या संरक्षणासाठी बनवला आहे. कोणीतरी त्याचा गैरवापर करून तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करत असेल, मग तो कोणीही असेल, तर घाबरून पळून जाण्याऐवजी कायद्याच्या ढालीचा वापर करा. सत्य आणि योग्य कायदेशीर सल्ला हाच तुमच्या बचावाचा सर्वात मोठा मार्ग आहे. हा व्हिडिओ ज्यांना या माहितीची गरज आहे त्यांना शेअर करा, कारण कोणती माहिती कोणाचे आयुष्य वाचवेल हे सांगता येत नाही. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंटमध्ये तुमचे विचार सांगा आणि अशाच कडक व अभ्यासपूर्ण कायदेशीर माहितीसाठी जनहितार्थ जारीला फॉलो करा. नेहमी लक्षात ठेवा, कायद्याने वागा, सन्मानाने जगा. जय हिंद, जय महाराष्ट्र. सदर व्हिडिओ हा माहितीपर मार्गदर्शनपर असून तुमच्या वैयक्तिक केसबाबत खटल्याबाबत तुमच्या तज्ज्ञ वकिलांचा किंवा कायदेशीर तज्ज्ञांचा सल्ला हा अवश्य घ्या व त्यांच्या मार्गदर्शनानुसार व तुम्हाला असलेल्या माहितीनुसार तुम्ही पुढील पावलं टाका. धन्यवाद.